नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नितीन नबीन एक बिहारमधील आमदार, मंत्री, विद्यमान मंत्री, 5 वेळा राहिलेले आमदार, त्यात पूर्वी त्यांचे 2 वेळा वडील आमदार होते. अशी राजकीय पार्श्वभूमी नाही असं नव्हे, परंतु राजकीय पार्श्वभूमी असलेला तरी देशभर नाव नसलेला, तसा सामान्य वकूब असलेला आणि वयाने म्हणाल तर 45 वर्ष वय असलेला, म्हणजे अल्पवय असलेला, अशा एका आता तरुण म्हणायचं की काय म्हणायचं तरी आपण तरुण म्हणूया कारण 45-50 हे काही म्हातारपणाचं वय नव्हे. पण अशा एका तरुणाला, नवख्या माणसाला, कारण देशभर तर नक्की नाव नाही, मोदी शहांनी अध्यक्ष केलं आणि एक अन्य पक्षांपुढे, मुख्यत्वे करून काँग्रेसपुढे यांनी एक चांगला वस्तुपाठ घालून दिला. आणि हे धाडस अशा नवख्या नावाला, अशा एका ज्याचं लोकप्रियता नाही आहे, ज्याच्याकडं वलय नाही आहे, जो मोठा उद्योजकही नाही आहे, असं काही नाही की मोठं उद्योजकातलं मोठं नाव आहे किंवा पक्षातील मोठं नाव आहे, मुख्यमंत्री राहिलेला आहे किंवा आणखीन मोठी पदं भूषवलेली आहेत आणि याचं नाव चर्चेत आहे, असं वलयांकित नाव आहे तर नाही. पण अशा माणसाला त्यांनी आदेश केलं, हे धाडस त्यांनी तेच दाखवू शकतात. त्यांनी धाडस हे केलं आणि हे धाडस मोदी शाह दाखवू शकतात, हे त्यांनी दाखवून दिलं. मंडळी, राहुलजींनी किंवा काँग्रेसनी याकडून नक्की शिकलं पाहिजे ह्यामधून की तुम्ही एखादा नावखा माणूस का देत नाही. मल्लिक मागे राहुलजी अध्यक्ष होते, हरकत नाही. पण राहुलजी नंतर असं म्हणाले, राहुलजी लोकसभेला पराभव झाल्यानंतर, की आता मी अध्यक्ष राहणार नाही, गांधी घराण्यातला अध्यक्ष नको, त्या व्यतिरिक्त अध्यक्ष. म्हणून जवळजवळ 4-6 महिने अध्यक्षच नव्हता आणि त्यानंतर मग त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना अध्यक्ष केलं. चांगली व्यक्ती आहे, थोर व्यक्ती, याच्याविषयी प्रश्न नाही काय. परंतु मल्लिकार्जुन खरगेंचं आत्ता वय 83 आहे, त्यांचं त्यावेळेला वय 81-82 होतं, अध्यक्षाने तेव्हा 81 वय होतं. मग आता प्रश्न राहतो, तुमच्याकडे तरुण माणसं नाहीत का देशभरामध्ये? एखाद्या नाव नसलेल्या, देशभर नाव नाही पण जी कुवत आहे, त्यातले गुण हेरून तुम्ही एखाद्या चांगल्या 40तल्या 50तल्या माणसाला, युवकाला अध्यक्ष का नाही केलं? कार्यकर्त्यांपुढे का संदेश चांगला गेला असता, जनतेपुढे, मतदारांपुढे, देशापुढे, पक्षापुढे, अन्य पक्षांपुढे आणि जगापुढे किती चांगला संदेश गेला असता. तुम्ही का नाही केलं? आता हे काही असो इकडे म्हणणं की उदाहरणार्थ नितीन नबीन यांना अध्यक्ष केलं, पण सगळे निर्णय मोदी शाह घेणार आहे. आता एक लक्षात घ्या, ज्याच्या हाती ससा तो पारधी, बळी तो कानपिळी. आणि जी ताकद आहे, उदाहरणार्थ शिवसेनेमध्ये बाळासाहेब मनोहर मुख्यमंत्री होते की महापौर कोणी मुंबईचं असलं, ते निर्णय बाळासाहेबच घ्यायचे, पण जेवढं त्यांची ताकद होती तेवढं त्यांचं सामर्थ्य होतं. तसं मोदी शहांचं आहे, त्यांनी सामर्थ्य आणि दबदबा पक्षात निर्माण केलेला आहे. मग आता ह्या संधी तर दिली, मी म्हणेन असं की ह्यांनी संधी तर दिली, त्या संधीचं सोनं यांनी करून दाखवून स्वतःचा दबदबा, ताकद निर्माण करावी. मनुष्य कशाने मोठा होतो? कुणी आकाशातनं पडत नाही, मनुष्य काम करून मोठा होतो. ते कर्तृत्व सिद्ध केलं, काम केलं, तर हा येऊ द्या मोदी शहा एवढा, हे नितीन नबीनही मोदी शहा एवढे मोठे होऊ शकतात असं नाहीये. नरेंद्र मोदी आकाशातून पडले का? 10-12 वर्षांना अमित शहांचं देशभर नाव होतं का? त्यांना कोण ओळखत होतं? ते गुजरातमधले एक मंत्री होते. म्हणजे आणि अमित शहा अजूनही लोकनेते नाही आहेत, मोदी लोकनेते आहेत. म्हणजे हा विचार झाला की यांची सत्ता याच्यावर राहणार आहे, यांच्या हातातला तो खेळणं असणार आहे नितीन नबीन, पण तरी करून तो दाखवलं. हा मुद्दा. तसं राहुल गांधी करून का दाखवलं नाही? सोनिया गांधी, राहुलजी, प्रियांकाजी यांनी अशा एका तरुण माणसाला संधी दिली असती तर पक्षातल्या कार्यकर्त्यांपुढे चांगला संदेश केला असता. आज एक कार्यकर्ता काँग्रेसमधून बाहेर पडतोय. आज बातमी प्रज्ञा सातव यांच्याविषयी बातमी आहे, ते जाणार आहेत की पक्ष सोडणार आहेत ते माहीत नाही, पण बातमी मात्र अशी आहे. महाराष्ट्रातले अशोक चव्हाणांपासून, विखे पाटलांपासून, हर्षवर्धन पाटलांपासून अनेक जण सगळे सोडून गेले. आता कोण महाराष्ट्रामध्ये आहे? मोठं नाव असं कुठलं राहिलं आहे काँग्रेसकडे?
देशातली पण 2-4 राज्य वगळता अशी स्थिती आहे. मग का असं होते? ते कार्यकर्त्यांना विश्वास घेतला जात नाही का? चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही का? चांगले कार्यकर्ते तसे सडले जात आहेत का? तसे दबले जात आहेत का? आयुष्य जातं आहे माणसाचं, तरी त्याला त्याच्या गुणानुसार संधी मिळत नाही आहे. जे गुणवान आहेत म्हणून त्यांचं नाव झालेलं नाही आहे, त्यांना प्रसिद्धी मिळालेली नाही आहे, त्यांना तुम्ही संधी का देत नाही? त्यांच्या गुणांचं चीज त्यांचा कधी होणार? त्यांच्या गुणवत्तेचं त्याला गुणवत्तेला संधी कधी मिळणार? आणि तुमच्या नेतृत्वावर त्यांच्यावर श्रद्धा आहे म्हणून थांबलेत ना ते. पक्षावर श्रद्धा आहे, विचारसरणीवर श्रद्धा आहे म्हणून ते थांबले. मग त्यांना सगळे सोडून गेले, पण हे असे चांगले लोक थांबलेले आहेत. मग त्यांना तुम्ही पुढे आणलं पाहिजे. की तुम्हाला तुमची भीती वाटते त्याला पुढे आणली तर आपलं कसं होईल म्हणून एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आणावं, मग त्याचा प्रभावावर जनतेवर पडणार नाही आहे. तरुण माणसाला आणलं तर आपलं काय होईल? आपल्या उंचीवर, आपल्या प्रसिद्धीवर परिणाम होईल का? ही तुम्हाला भीती वाटते का अशी? ही भीती फार खोटी आहे, संकुचित आहे. अशी भीती मनात बघून चालत नाही. ह्याचं कारण मुळात गांधी घराण्याला वलय आहे. किती म्हटलं तर राहुल गांधी, प्रियंका गांधी तुमच्या भोवती वलय आहे नावाभोवती. किती तरुण पुढं आला काँग्रेसमध्ये एखादा ते तुमची बरोबर ते करू शकणार नाही आहे. तो होईल, कामाने मोठा होईल जरूर होतो, तरीही गांधी घराण्याला एक वलय आहे. त्यामुळे तुम्ही संधी द्यायला पाहिजे. राहुल गांधींनी संधी ही एका तरुणाला अशी द्यायला पाहिजे होती काँग्रेस अध्यक्ष म्हणून, तर लोकांपुढे चांगला संदेश गेला असता. तेव्हा खरंच कार्यकर्त्याने आग्रह धरावा. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी असा राहुलजींपुढे असा आग्रह धरावा. आता अध्यक्ष पक्षाला तरुण मिळावा, 40ला 50ला अध्यक्ष मिळावा. मग त्याचं नाव नसं चालेल, नाव कामाने सिद्ध होतं. कर्तृत्व कशाने सिद्ध होतं? माणसाचं काम केल्याने सिद्ध होतं. त्यामुळे असं केल्याने पक्षातून एक पक्षाला गळती लागलेली आहे. मग ही गळती रोखायची असेल आणि पुन्हा येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त करायचं असेल, यशाच्या जवळ पोचायचं असेल, किंबहुना काँग्रेसची झालेली वाटाव थांबवायची असेल, तर राहुलजींना असा निर्णय घ्यावा लागेल. आणि फक्त देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर घ्यावा लागेल, जिल्हा पातळीवरही घ्यावा लागेल की नवीन माणसाला संधी. त्याचं नाव मोठं आहे त्याला फक्त तुम्ही पद देताय असं नाही होणार. असं चालणार नाही. कार्यकर्त्यांकडे चांगला संदेश घ्यायला पाहिजे. तो कधी जाईल? बा आमच्या गुणवत्तेचं चीज, गुणांचं चीज, कष्टाचं चीज हे आमच्या पक्षात होतं. आमचे नेते बघा सामान्यातल्या सामान्य माणसाला संधी देतात, वेळ देतात, आमचं ऐकून घेतात. अशी प्रतिमा निर्माण झाली पाहिजे. अशी प्रतिमा सध्या नाही आहे. त्यामुळे किमान ह्या गोष्टीवरून तरी नितीन नबीन यांना, जे आता कार्यकारी अध्यक्ष ते झालेले आहेत, कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्षाच्या पुढे ते होतील, आता ते कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे नितीन नबीन यांना जे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत त्याच्यापासून राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्ष बोध घेईल आणि सामान्य कार्यकर्तेही काँग्रेसचे राहुलजी गांधी यांना आग्रह करतील अशी आपण आशा करूया. यातून काही बोध घेतील अशी आशा करूया. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया. धन्यवाद. जय हिंद.